सुरुवात. यात्रा 15 दिवस चालणार. बातमीदार सलीम कुरेशी, सिल्लोड. पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी. महाशिवरात्री निमित्तानं आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान इथं आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास तसेच यात्रा उत्सवास भेटी दिल्या। या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह आलेल्या पदाधिकाऱ्यांनी वरील मंदिरात श्री महादेव व श्री सिद्धेश्वर महाराज यांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधत त्यांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांच्या समवेत जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दाऊद जगाने आदींची उपस्थिती होती। दरम्यान सिल्लोडसह तालुक्यात महाशिवरात्री सणाचा उत्साह पाहायला मिळाला। विविध गावात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती। तालुक्यातील धोत्रासह विविध गावात पारंपरिक तसेच दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला व तालुक्यात विविध ठिकाणी महाशिवरात्रीचा सण उत्साहात संपन्न झाला। धुळे तालुक्यातील नगाव गावात दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महादेव मंदिर समोर महाशिवरात्री निमित्त भव्य दिव्य कुस्तीची दंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व मल्ल पैलवान व पंचक्रोशीतील कुस्ती खेळणारे पैलवान गावातील पंच या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा झाला। धुळे प्रतिनिधी दुर्योधन पाटील।